टोकियो पॅरालिम्पिकमध्ये विक्रमी 19 पदकांवर मोहर उमटवल्यानंतर आता भारतीय खेळाडू आज पॅरिस इथे सुरू होत असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये पदकांची सिल्वर जुबली गाठण्यासाठी सर्वत्र पणाला लावताना दिसतील. या क्रीडा महोत्सवात भारताकडून 12 खेळांमध्ये 84 खेळाडूंचा सहभाग लाभला असून यंदा दुहेरी आकड्यात सुवर्ण पदक जिंकण्याचा मानसही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलाय. सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविच याने अमेरिकन ओपन या वर्षातील अखेरच्या ग्रँड स्लॅमची सुरुवात धडाकेबाज केली आहे. त्याने पुरुष एकेरीच्या लढतीत मोल्दोवाच्या राडू अल्बर्ट याच्यावर 6-2, 6-2, 6-4 असा सरळ 3 सेटमध्ये पराभव केलाय आणि पुढल्या फेरीत प्रवेश केलाय. नोवाक जोकोविच याने लक्ष्य 25व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाकडे आहे. मात्र अमेरिकन ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्याने स्वित्झर्लंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची या पदासाठी जोरदार चर्चा सुरू होती. काल नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इतर कोणी अर्ज न केल्याने जय शहा यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झालाय. विशेष बाब म्हणजे 16 पैकी 15 सदस्यांचा शहा यांना पाठिंबा होता. पण शहा यांची बिनविरोध निवड झाल्याने आयसीसीला सर्वात तरुण अध्यक्ष मिळालाय. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत असून इंग्लंडने या मालिकेतील पहिला सामना हा 5 विकेट्सने जिंकलाय. आता उभय संघात दुसरा सामना हा 29 सप्टेंबर पासून लॉर्ड्स इथे खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी सामन्याच्या 48 तासांआधी प्लेइंग 11 जाहीर केलंय. या दुसऱ्या कसोटीतून स्टार गोलंदाज ओली स्टोन याला संधी देण्यात आली असून इंग्लंड संघात तब्बल 3 वर्षांनंतर पुनरागमन झालंय. ओली स्टोनला दुखापतग्रस्त मार्क वूड याच्या जागी प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आलंय. आयसीसी वुमन्स T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं UAE मध्ये आयोजन करण्यात आलंय. आयसीसीने सोमवारी 26 ऑगस्ट रोजी या स्पर्धेतील सर्व सामन्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय. पण त्यानंतर आता आयसीसीने वर्ल्ड कप आधीच सराव सामन्याचा वेळापत्रक जाहीर केलंय. एकूण 10 संघ प्रत्येकी 2 सराव सामने खेळणार आहेत. सराव सामन्यांना 28 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे आणि पहिल्या दिवशी 2 सामने होणार आहेत. पाकिस्तान विरुद्ध स्कॉटलँड आणि श्रीलंका बांगलादेश सामने असणार आहेत. तर वुमन्स टीम इंडियाचे दोन्ही सराव सामने हे दुबईत होणार आहेत. टीम इंडिया समोर पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं आव्हान असणार आहे तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. पहिला सामना हा 29 सप्टेंबर तर दुसरा सामना 1 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. वुमन्स बिग बॅश लीग T20 स्पर्धा 27 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे आणि या स्पर्धेत एकूण 8 संघ असणार आहेत. महिला बिग बॅश लीग साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ड्राफ्टमध्ये 19 भारतीय खेळाडूंची नावे आली आहेत. या यादीत टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज सारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून बिग बॅश लीगच्या 10व्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. मात्र पहिल्या टप्प्यात खेळाडूंची निवड सुरू झाली असून टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना ॲडलेड स्ट्रायकर संघात सामील झाली आहे. पॅरिसमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भंडाऱ्याची ज्योती गदेरिया सायकलिंगच्या 2 क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. विशेष म्हणजे पॅरालिम्पिकमध्ये भारतातर्फे प्रथमच सायकलपटू सहभाग घेतलीये. ज्योती गदेरियासह हैदराबादचा शेख अर्शद या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार असून 26 वर्षीय ज्योती पॅरिस स्पर्धेत पॅरारॉड सायकलिंग आणि पॅराट्रॅक सायकलिंग या 2 क्रीडा प्रकारात आपलं कौशल्य दाखवणार आहे. त्रिनबागो नाईट रायडर्स संघाने कॅरेबियन प्रीमियर लीग 2024च्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. बार्बाडोस रॉयल संघावर 4 विकेट्स आणि 2 चेंडू राखून मिळवलेल्या विजयात मुंबईची पोरगी जेमिमा रॉड्रिग्ज चमकली आहे. श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टूने रॉयलसाठी निम्म्या धावा केल्यात परंतु जेमिमाने प्रत्युत्तरात दमदार खेळ करून संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिलाय.